याच्यानंतर पुढचं आपल्याला जे शिकायचं आहे ते काय आहे, यूज टू. यूज टू चा मेन उपयोग काय, तर ज्याला रीती भूतकाळ किंवा इंग्लिश मध्ये ज्याला हॅबिच्युअल पास्ट असं म्हणतात, त्या हॅबिच्युअल पास्ट साठी केला जातो. अर्थात याचा अर्थ काय, तर भूतकाळात क्रिया नेहमी, सतत किंवा वारंवार होत होती किंवा व्हायची किंवा होत असे किंवा होत असायची, अशा प्रकारचं ज्या वेळेला वाक्य असतं, कळलं, त्यावेळेला तिकडे यूज टू चा उपयोग होत असतो. या यूज टू चे सगळ्यात महत्वाचे नियम काय, तर इथे एखादी जी क्रिया असते ती क्रिया सवयीप्रमाणे होत असते, हा याचा सगळ्यात महत्वाचा रूल. आणि दुसरा महत्वाचा रूल की पूर्वी ती क्रिया व्हायची पण आता होत नाही, हा याचा महत्वाचा नियम. जसं बघा, आय डोंट प्ले चेस these days but, आणि जर ह्याच्या पुढे जर तुम्हाला असं दिलं, कळलं, बघा मी काय, पूर्वी क्रिया व्हायची पण आता होत नाही, कळलं, मग ते उलट पण व्हाईस वर्सा असं पण करता येईल की पूर्वी क्रिया होत नव्हती आता होते, म्हणजे दोन्ही प्रकार हे तुमच्या लक्षात आले पाहिजेत, एवढं फक्त लक्षात ठेवा. मग आय डोंट प्ले चेस दीज डेज, आता खेळत नाहीये म्हणजे पूर्वी खेळायचो असं त्याचा अर्थ होतो, कळतंय. मग इकडे काय आलं पाहिजे, यूज टू झालं पाहिजे, कळतंय. फार पूर्वी एका परीक्षेमध्ये असं वाक्य येऊन गेलेलं याच्यावरती, ते बघा कसं होतं, इकडे बघा, देअर अन ओल्ड टेम्पल ऑफ लॉर्ड शिवा बट नाउ देअर इज अ बिग मॉल. म्हणजे थोडक्यात काय, इकडे बट म्हटलेलं आहे, त्या अर्थी आता तिथे मोठा मॉल आहे, म्हणजे पूर्वी तिथे मोठा मॉल नव्हता, बघा. मग इथे फक्त यूज टू झालं पाहिजे, फार पूर्वी एका प्रश्नपत्रिकेमध्ये येऊन गेलेलं आहे. सांगायचं फक्त एवढंच आहे की इथे काय दिलेलं आहे ना, आपल्याला ते लक्षात ठेवा. क्रिया, अजून क्रिया सवयीप्रमाणे त्याचं दिलं नाही, पण इथे तुम्हाला ती सवय दिसते बघा, आणि त्याच्यावर हे पण दिसतंय, म्हणजे पूर्वी मी ते करायचो, कळतंय, असा त्याचा अर्थ आहे. अजून बघा, मग इकडे वुड येणार, शुड येणार का, यूज टू येणार का, डिडंट येणार, समजलं पाहिजे. काय आहे, धूम्रपान करणं ही सवय, तिथे यूज टूच येणार, दुसरं काही येऊ शकत नाही. म्हणजे यूज टू चे दोन सगळ्यात महत्वाचे नियम काय, तर एक तर ती क्रिया सवयीप्रमाणे होत असते, आणि दुसरं ती पूर्वी क्रिया व्हायची पण आता होत नाही. हे दोन त्याचे सगळ्यात महत्वाचे रूल आहेत, हे तुम्हाला समजले पाहिजे. बर, आता या यूज टू चे अजून काही उपयोग आहेत, ते उपयोग काय आहेत ते आपण बघूया.
युज्ड टू हे रीती भूतकाळाप्रमाणे वापरलं जातं हे आता तुम्हाला सांगितलं. याच्याबरोबरच इंग्लिशमध्ये वुड हे सुद्धा रीती भूतकाळासाठी वापरतात. आणि जसं वुड वापरतात तसंच सिंपल पास्ट पण वापरला जातो. परंतु हे कुठे, कधी आणि कसं वापरायचं या बाबतीत काही नियम आहेत. आणि ते नियम स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने काय आहेत ते आपण फक्त बघूया. सिंपल पास्ट हा कधी वापरतात तर ज्या वेळेला स्टोरी किंवा हिस्ट्री मधली वाक्य असतात. आणि त्याच्याबरोबरच आपण असं पण शिकलेलं आहे बघा, ॲगो असलेलं, त्याच्यानंतर लास्टच्या फ्रेजेस ज्या असतात, लास्ट मंथ, लास्ट इव्हनिंग, लास्ट मॉर्निंग वगैरे अशा ज्या फ्रेजेस असतात त्या फ्रेजेस मध्ये सुद्धा सिंपल पास्ट वापरला जात असतो. तसंच ज्या वेळेला कुठलाही एखादा सण, इयर हे स्पष्टपणे भूतकाळ दाखवत असेल त्यावेळेला सुद्धा सिंपल पास्ट वापरला जातो. यस्टरडे हा शब्द असेल तरी सुद्धा तुम्हाला सिंपल पास्ट वापरावा लागतो. ह्याच्यावरचा नियम जो आहे तो आपण टेन्सेस मध्ये शिकलेलो आहोत. आपल्याला दोन सगळ्यात महत्वाचं बघायचं आहे ते युज्ड टू आणि वुड यांचा उपयोग. परीक्षेमध्ये अजूनपर्यंत ह्याचा उपयोग रीती भूतकाळाप्रमाणे एकदाही आलेला नाहीये. परंतु तो जर आलाच तर तो कशा प्रकारे येईल त्याच्यासाठी याचे रूल माहिती असले पाहिजेत. तर ते रूल काय, तर याच्यापूर्वी आपण बघितलेलं आहे की वुडचा हा खरा उपयोग म्हणजे याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, वुड हे आता संपूर्ण जगामध्ये फ्युचर साठी वापरलं जातं. किंबहुना विलला सबस्टिट्यूट म्हणून आता संपूर्ण जगामध्ये याचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु वुडचा उपयोग आता सांगितल्याप्रमाणे हॅबिच्युअल पास्ट टेन्स किंवा रीती भूतकाळासाठी सुद्धा होत असतो. तो ज्या वेळेला रीती भूतकाळामध्ये त्याचा उपयोग केला जातो त्यावेळेला त्याचा काही नियम आहे आणि तो नियम काय तो आपल्याला बघायचा आहे. ज्या वेळेला वुडचं एखादं वाक्य नुसतंच असेल, जसं मी तुम्हाला एक वाक्य त्यावेळी दाखवलं होतं, असं वाक्य तुम्हाला सांगितलं होतं परीक्षेत येऊन गेलंय, भविष्यामध्ये ज्या वेळेला एखादं 100% कन्फर्म ऍक्शन असेल त्यावेळेला तिकडे वुडच वापरलं जातं. जसं या वाक्यामध्ये कॅन, मे, शूड आणि वुड भविष्याच्या संदर्भात वुडचा 2 प्रश्नपत्रिकेमध्ये अशा प्रकारे उपयोग करण्यासाठी प्रश्न पडले होते. त्याच्यानंतर मात्र अजूनपर्यंत पडले नाहीत. हे एकमेव वाक्य पडलेलं, इथे फक्त वुडच येतं. बघा इथे टुमॉरो आहे तरी सुद्धा तुम्हाला इथे कॅन किंवा मे वापरलं नाही पाहिजे. कारण काय 100% होणार आहे. पीएम काय मनात आलं म्हणून उद्या देशाला संबोधित करत नसतात. त्यांचा प्लॅन अगोदर ठरलेला असतो आणि त्यांचा जो सेक्रेटरी असतो किंवा पीएम ऑफिसचा जो कोण प्रवक्ता असतो तो हे सांगत असतो. त्यामुळे इथे फक्त वुडच येणार. पण आता भविष्य काळासाठी हा उपयोग जरी असला तरी भूतकाळ याचा उपयोग केला जातो. आणि तो उपयोग कधी केला जातो ते मात्र अतिशय समजणं महत्वाचं आहे. त्याच्यावरती परत आता सांगितल्याप्रमाणे प्रश्न पडलेला नाही. तर तो काय प्रश्न आहे आणि त्याचं काय ते बघा. तर वुडचा उपयोग हा जर भूतकाळ दर्शवणारा शब्द किंवा फ्रेज असेल तरच त्याचा उपयोग भूतकाळाच्या संदर्भात केला जात असतो. हे कायम लक्षात ठेवा. कळतंय बर. आणि युज्ड टूचा उपयोग हा तर काय रीती भूतकाळातच आहे त्यामुळे त्याच्यामध्येही काही हे नाही. पण जर समजा लिव्ह, स्टे, रिमेन, बी ही अशी जी काही व्हर्ब्स आहेत याला स्टेटिव्ह व्हर्ब्स असं म्हणतात. स्टेटिव्ह व्हर्ब्स म्हणजे काय की जी स्टेट स्थिती दर्शवत असतात. ही जी स्टेट दर्शवणारी जी व्हर्ब्स आहेत ही कधीही वुड बरोबर वापरली जात नाहीत. हे कायम लक्षात ठेवायचं. म्हणजे उद्या जर असं वाक्य आलं, ही वुड लिव्ह इन मुंबई फॉर 30 years, तर इथे हे चूकच आहे. या ठिकाणी इकडे तुम्हाला युज्ड टू चालणार आहे. कळते.
स्टेटिव्ह वर्बच्या बरोबर वुडचा उपयोग करू नये हा सगळ्यात पहिला महत्वाचा नियम आहे, तो लक्षात ठेवायचा. दुसरं, जर पास्ट दर्शवणारं एखादं फ्रेज किंवा वर्ड असेल तर मात्र तिकडे वुड वापरलं जाऊ शकतं. परंतु तिथे पण बघा, म्हणजे समजा असं वाक्य दिलं, वेन आय वॉज इन मुंबई, झालं. भूतकाळ दर्शवणारा एक फ्रेज, भूतकाळ दर्शवणारा एक क्लॉज मी टाकला. इथे मी आता म्हणू शकतो आय वुड ट्रॅव्हल बाय ट्रेन. म्हणजे ज्या वेळेला मी तिकडे मुंबईला होतो त्यावेळेला मी तिकडे ट्रेननी प्रवास करायचो, म्हणजे त्यावेळेला चालू शकतं. पण जर नुसतंच असं वाक्य दिलं, वी वुड प्ले फुटबॉल इन द गार्डन किंवा ऑन द ग्राउंड, काही पण घ्या. आता या एकाच वाक्यामध्ये इथे तुम्हाला भूतकाळ दर्शवणारी काही फ्रेजच नाहीये, मग इथे हे चालणारच नाही. म्हणजे इथे ह्याच्याऐवजी तुम्ही वापरलं काय पाहिजे, तर युज्ड टू वापरलं पाहिजे. हे लक्षात ठेवा, कळतंय? कारण का भूतकाळ दर्शवणारी जर कोणतीही फ्रेज किंवा जर क्लॉज वाक्यामध्ये नसेल तर तिकडे वुडचा उपयोग कधीही केला जात नाही, तर त्याऐवजी तिकडे युज्ड टू चा उपयोग केला जातो. हे एवढं लक्षात ठेवा. अजून पुढचा रूल बघा काय आहे. ज्या वेळेला एखाद्या क्रियेची फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता ही फक्त एकदा दोनदा किंवा फार कमी वेळा असं जर असेल तर अशा ठिकाणी युज्ड टू चा उपयोग कधीही केला जात नाही. कळलं? मग अशा वेळेला तिकडे फक्त सिंपल पास्टच वापरायचा. जसं बघा, ड्युरिंग माय अ वीक स्टे at Delhi, I used to visit संसद भवन. चालेल का? बघा, माझ्या एक आठवड्याच्या दिल्लीच्या स्टेटमध्ये मी संसद भवनला जायचो. परीक्षेसाठी का लक्षात ठेवायचं ते बघा. परीक्षेसाठी मुलं काय बनणार माहितीये का, युज्ड टू च्या नंतर व्हिजिट आहे. काय प्रॉब्लेम आहे या वाक्यामध्ये? काहीच नाही, हे तर बरोबरच आहे. आणि जे इतरांना कोणाला समजणार नाही ते तुम्हाला समजलं पाहिजे. फार कमी वेळा ही क्रिया होणार आहे. मी आठवडाभर ज्या वेळेला होतो त्यावेळेला मी इकडे, मग इथे हे पण नाही वापरायचं. मग इथे काय वापरलं पाहिजे, तर नुसतं इथे मात्र तुम्हाला सिंपल पास्ट वापरायला पाहिजे. आय व्हिजिटेड संसद भवन. किती वेळा जाणार संसद भवन मध्ये? आठवड्याभरच्या दिल्लीच्या स्टे मध्ये, मुक्कामामध्ये तुम्ही काय उठल्या सुटल्या, सकाळी उठला निघाला संसद भवनला, परत आला परत निघाला संसद भवनला, असं काही करणार आहेत का? ही काही सवय काय तुमची? सांगायचं फक्त एवढंच आहे की जे लोकांना बरोबर वाटणार आहे ना तिथे आपल्याला मार्क्स मिळाले पाहिजेत. आणि त्याचा नियम हाच. कळलं? फ्रिक्वेन्सी जर कमी वेळा असेल गरजच नाही. बघा, he used to visit his grandparents 4 times last year. हे बघायचं फक्त. हे बघितलं आपल्याला लगेच समजेल की इकडे used to चा उपयोग करून चालणार नाही. म्हणजे इकडे तुम्हाला काय आलं पाहिजे, तर फक्त सिंपल पास्ट. ही व्हिजिटेड, त्यांनी फक्त 4 वेळाच भेट दिली मागच्या वर्षी. तो 4 वेळा भेट द्यायचा असा अर्थ होऊ शकत नाही. कळलं का?
त्यांनी म्हणजे त्यावेळेला म्हणजे त्यांनी मागच्या वर्षी फक्त 4 वेळेलाच त्याच्या आजी आजोबांना भेट दिली किंवा तो त्यांना भेटला. तर असं युज्ड टू, वुड आणि सिंपल पास्ट असं असेल तर नेमका कधी कशाचा उपयोग करायचा हे तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, या युज्ड टू वरती आता अजून कसे प्रश्न पडतात ते आपण बघूया. बरं, युज्ड टू चा उपयोग आता आपण काय बघितला बघा, की नेहमी क्रिया व्हायची, बरोबर ना. जसं मी नुसतं आता असं म्हटलं, वी यूज्ड टू एन्जॉय प्लेइंग क्रिकेट एव्हरी इव्हनिंग. वी यूज्ड टू एन्जॉय प्लेइंग क्रिकेट एव्हरी इव्हनिंग म्हणजे दररोज संध्याकाळी आम्ही क्रिकेटचा आनंद घ्यायचो, क्रिकेट खेळण्याची मजा घ्यायचो. म्हणजे अशा वेळेला केला जातो. थोडक्यात युज्ड टू चा उपयोग अशी ज्या वेळेला नेहमी क्रिया होत होती त्यावेळेला केला जातो. आय यूज्ड टू वेक अप ऍट 7 AM लास्ट इयर. आता इथे तुम्हाला समजलं पाहिजे की मी मागच्या वर्षी 7 वाजता उठायचो, म्हणजे या वर्षी आता मी 7 ला उठत नाही असं मला तुम्हाला सांगायचंय. हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे युज्ड टू चं कोणतंही वाक्य दिसलं तर डोक्यामध्ये तुमच्या ही कल्पना एक पक्की आली पाहिजे की पूर्वी ही क्रिया व्हायची पण आता होत नाही. म्हणजे आता मी कदाचित 6 वाजता उठत असेल किंवा 5 वाजता उठत असेल किंवा 4 वाजता उठत असेल किंवा 8 वाजता किंवा 9 वाजता उठत असेल. पूर्वी मी 7 वाजता उठायचो. कळतंय? तर अशा प्रकारे युज्ड टू चा अर्थ अभिप्रेत होत असतो. आता या युज्ड टू बरोबर याचा दुसरा एक उपयोग केला जातो आणि तो उपयोग मात्र खूप कन्फ्युजिंग आहे. आणि तो काय आहे तो आता बघा. आणि अशी एक ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे. कळलं का? हा हेल्पिंग वर अजिबात नाही आहे, हे लक्षात ठेवा. ही एक ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे. याला सिमिलर एक फ्रेज आहे, बी अकस्टम टू. याचा अर्थ असतो च्याशी परिचित असणे. हा याचा अर्थ आहे. सांगायचं काय ते बघा, बी युज्ड टू, या युज्ड टू मुळे हे युज्ड टू आणि हे युज्ड टू सेम वाटायला लागतं, पण ऍक्च्युली ह्याच्यामध्ये हे ऍडजेक्टिव्ह आहे आणि हे प्रेपोजिशन आहे. हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला समजेल पुढचा रूल काय आहे ते. आणि बी ची रूपं तुम्हाला माहिती आहेत काय आहेत, एम, इज, आर, वॉज, वर आणि बीन, बरोबर ना. यातली परीक्षेमध्ये मोस्टली जी विचारली जातात ती फक्त हीच असतात. पण आता काय लक्षात ठेवायचं ते बघा, इंग्लिशमध्ये प्रेपोजिशनचा नियम आहे. काय नियम आहे की कोणत्याही प्रेपोजिशन नंतर, कोणतेही प्रेपोजिशन असते, प्रेपोजिशन नंतर जर क्रियापद येत असेल तर त्याला आयएनजी प्रत्यय, म्हणजेच थोडक्यात त्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो, पण इंग्लिशमध्ये व्याकरण दृष्ट्या त्याला जेरंड असं म्हणतात. नियम फक्त एवढाच लक्षात ठेवा की प्रेपोजिशन नंतर क्रियापदाला नेहमी आयएनजी लागत असतं. हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे हे प्रेपोजिशन आहे. त्यामुळे युज्ड टू च्या पुढे बघा काय आहे, सब्जेक्ट, त्याच्यानंतर युज्ड टू आणि मग क्रियापदाचं मूळ रूप, मग ऑब्जेक्ट आणि मग रिमेनिंग पार्ट असतं. परंतु टू च्या नंतर कळलं का, इथे क्रियापदाला आयएनजी लागत असतं. बर, आता हे कसं वापरलं जाते ते आपण बघायचंय. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा रूल हाच लक्षात ठेवायचा की बी टू च्या नंतर आयएनजी लागतं, टू नंतर आयएनजी लागतं. हे लक्षात ठेवण्याच्या ऐवजी जर तुम्ही हे लक्षात ठेवलं काय, युज्ड टू च्या पूर्वी जर बी ची रूपं असतील, कळतंय का, युज्ड टू च्या पूर्वी जर बी ची रूपं असतील तर त्याला नेहमी आयएनजीच लागतं, असं लक्षात ठेवायचं. समजतंय? बघूया आपण रूल. बघा, नुसतं युज्ड टू असेल, फक्त युज्ड टू हे मॉडेल म्हणून असेल तर त्याचा नियम काय आहे, तर सब्जेक्ट, त्याच्यानंतर युज्ड टू, मग वर्ब, मग ऑब्जेक्ट आणि मग रिमेनिंग पार्ट. पण तेच
बी यूज टू जर असेल तर याचा रूल काय होतो, सब्जेक्ट त्याच्यानंतर बी चं रूप, मग ते आता सांगितल्याप्रमाणे एम जर असेल, वॉजवर असेल किंवा काय शॅल बी, विल बी, काय वाटेल ते असेल, तर त्या बी चं रूप हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि ह्याच्यानंतर ज्या वेळेला यूज टू असतं त्यावेळी मात्र तिकडे जिरांड म्हणजेच क्रियापदाला आयएनजी असतं. बाकी मग त्या आयएनजी नंतर ऑब्जेक्ट आणि आरपी हे काही असतं. आता बघा काय सांगते ते लक्षात ठेवा. प्रेपोजिशन नंतर क्रियापदाला नेहमी आयएनजी वापरतात, बरोबर आहे. प्रेपोजिशन नंतर ज्याप्रमाणे क्रियापदाला आयएनजी वापरतात तसं तुम्हाला माहितीये की प्रेपोजिशन नंतर नेहमी नाऊनच असतं. आणि तुम्हाला माहितीये प्रेपोजिशन नंतर नेहमी नाऊन असतं. म्हणजे मग आता काय काय आपल्याला समजलं पाहिजे ते नीट लक्षात ठेवा. म्हणजे या बी यूज टू च्या पुढे तुम्हाला इथे नाऊन आलं तरी पण चालू शकतं, हेही लक्षात ठेवा. म्हणजे बघा आता याचं एक उदाहरण आपण बघूया म्हणजे तुम्हाला समजेल. ज्या वेळेला मी असं म्हणतो आय एम यूज टू ट्रेन, बघा नाऊन आहे, कॉमन नाऊन आहे. आय एम यूज टू ट्रेन याचा अर्थ काय होणार आहे बघा, की मला ट्रेनची सवय आहे. त्यामुळे तुम्हाला या यूज टू चा अर्थ बरोबर समजला पाहिजे. याचा अर्थ असा असतो ची सवय असणे, याचा अर्थ आहे. तर याचा अर्थ काय, तर मला ट्रेनची सवय आहे. हेच मी म्हटलं साऊथ इंडियन्स आर यूज टू राईस, म्हणजे साऊथ इंडियन्स लोकांना काय आहे तर भाताची सवय आहे. कळतंय. हेच मी म्हटलं आय वॉज यूज टू I was used to library for studies. अर्थ काय झाला, वॉज आहे, मला अभ्यासासाठी लायब्ररीची सवय होती. कळतंय. वॉज असल्यामुळे इकडे भूतकाळ झालेला आहे. आय वॉज यूज टू लायब्ररी फॉर स्टडीज म्हणजे सवय होती. नियम काय समजतोय बघा, की प्रेपोजिशन नंतर एकतर आयएनजी तरी असलं पाहिजे किंवा नुसतं नाउन तरी असलं पाहिजे. आणि जर त्याच्यानंतर क्रियापद जर आलं तर मात्र त्याला आयएनजी असलं पाहिजे. म्हणजे आता हेच वरचं वाक्य जर मी अशा प्रकारे लिहिलं बघा, आय एम यूज टू ट्रॅव्हलिंग बाय ट्रेन असा केला तर मात्र, असं केलं तर मात्र अर्थ बदलला. काय झालं बघा, मला ट्रेननी प्रवास करण्याची सवय आहे. इथे फक्त ट्रेनची सवय आहे, इथे ट्रेनने प्रवास करण्याची सवय आहे असा अर्थ होतो. हेच मी म्हटलं साऊथ इंडियन्स आर यूज टू हॅव्हिंग राईस म्हणजे त्यांना भात खाण्याची सवय आहे. हेच मी म्हटलं आय वॉज यूज टू रीडिंग इन लायब्ररी म्हणजे मला लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करण्याची किंवा वाचण्याची सवय होती. म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्हाला मेन काय समजतंय, म्हणजे याच्यामध्ये काय समजतंय बघा, यूज टू च्या पूर्वी जर बी हे क्रियापदाचं रूप जर तुम्हाला दिसत असेल तर त्याच्यानंतर एकतर नाउन तरी असतं किंवा क्रियापदाला आयएनजी तरी असतं. एवढं फक्त लक्षात ठेवा. कारण का याच्यावरती आता पेपरमध्ये प्रश्न पडायला लागलेले आहेत. एका दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये असा प्रश्न येऊन गेला, इन एन्शियंट डेज पीपल वर यूज टू ट्रॅव्हल ऑन फूट आणि नो एरर. दुसरं
बस एवढी वाक्य, एवढ्या वाक्यामध्ये आपल्याला समजून जाईल नेमकं काय परीक्षेमध्ये विचारतात ते. जसं बघा, इथून सुरुवात करू. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बघा, या वरच्या वाक्यामध्ये ना मुलांना कसं फसवलं जातं ते मला तुम्हाला दाखवायचंय. नो एरर साठी वाक्य दिलेलं आहे. मुलं काय करतात ते बघा, बघताना एक एक पार्ट स्वतंत्ररित्या बघत असतात आणि तो स्वतंत्ररित्या प्रत्येक भाग जर बघितला तर तुम्हाला दिसतं की यूज टू च्या नंतर ट्रॅव्हल आहे, म्हणजे हे बरोबरच आहे. आणि यूज टू च्या पूर्वी कधीही वॉच किंवा वेअर किंवा एम किंवा इज किंवा आर वापरला जात नाही, त्यामुळे हे चूक, म्हणजे हा पार्ट चूक आहे असं ते समजतात. कळतंय? ऍक्च्युली चूक काय आहे, तर यूज टू च्या पूर्वी जर बीचं रूप असेल तर ह्याला आयएनजी लागलं पाहिजे, म्हणजे ऍक्च्युली चूक इथे आहे. हे बरोबर आहे, चूक इथे आहे. इथे काय पाहिजे, ट्रॅव्हलिंग पाहिजे. त्यामुळे थोडस फक्त डोळे नीट उघडे ठेवायचे आणि बघायचं, एरर समजतात. बाकी सोपी वाक्य आपल्याला लगेच समजतं. आय एम यूज टू गेट अप लेट, वाक्य चुकीचं आहे. याचं कारण फक्त एवढंच आहे, एम आहे, त्यामुळे इथे आयएनजी लागलं पाहिजे. शी वॉज यूज टू वेकिंग अप अर्ली इन द मॉर्निंग, वाक्य बरोबर आहे, कारण का यूज टू आहे, त्याच्यापूर्वी वॉज आहे आणि इथे आयएनजी पण आहे. मेनी चिल्ड्रन आर यूज टू टॉक इन द क्लास, वाक्य चुकीचं आहे, कारण का इथे आर आहे, त्यामुळे इथे आयएनजी आलं पाहिजे. एवढे साधे सोपे सहज मार्क मिळवून देणारे असे प्रश्न यूज टू वरती असतात. त्यामुळे याचा अभ्यास करून ठेवा. दुसरं सगळ्यात महत्वाचं, यूज टू चं निगेटिव्ह कसं केलं जातं. जर तिकडे एमिजार किंवा वॉजवर असेल तर त्याच्यानंतर तुम्ही नॉट टाकणार, पण यूज टू चं ज्या वेळेला तुम्हाला निगेटिव्ह करायचं असेल त्यावेळेला ते मोस्टली स्पर्धा परीक्षेसाठी तरी लक्षात ठेवा की ते डिडंट यूज टू नी करायचं, आणि डिडंट केल्यानंतर परत क्रियापदाचं मूळ रूप आलं पाहिजे हे लक्षात ठेवा. कळते? म्हणजे आय डिडंट यूज टू टीच इंग्लिश विथ इंटरेस्ट. कळते? नेगेटिव्ह मध्ये महत्वाचं काय, तर युज्ड टू चं डिडंट यूज टू करायचं. अर्थात असं केलं तरी पण चालतं, पण स्पर्धा परीक्षेसाठी खास करून लक्षात हेच ठेवायचं की पेपर सेटरच्या डोक्यामध्ये काय येईल आणि तो काय विचारेल हे माहिती नाही. त्यामुळे आपल्याला निगेटिव्हचं वाक्य याच प्रकारे बरोबर करायचं, एवढं फक्त लक्षात ठेवा. तर ते हे झालं यूज टू आणि बी यूज टू यांचे उपयोग. हॅड बेटर, अलीकडे स्पर्धा परीक्षेमध्ये 2 परीक्षांमध्ये हे विचारलं गेलं. मुलांचा समज काय असतो ते फक्त नीट लक्षात घ्या. हॅड हा भूतकाळ आहे, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. आणि हॅडच्या नंतर आपण जर टेन्सेसची सूत्र जर बघितली तर आपल्याला हे समजतं की हॅडच्या नंतर नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप असतं, बरोबर आहे, पास्ट पार्टिसिपल. आणि त्याच्यामधून जो काळ व्यक्त केला जातो तो नेहमी परफेक्ट पास्ट असतो, हेही तुम्हाला माहिती आहे. परंतु हे एक हेल्पिंग वर्ब आहे. अशी बरीच हेल्पिंग वर्ब आहेत. हॅड बेटर आहे, वुड रादर आहे. अशा प्रकारची जी काही मॉडेल्स आहेत यांना अनॅमॉलस इन्फिनिटिव्ह असं म्हटलं जातं. भाषेच्या प्रगतीमध्ये अजून काही नवीन अशी जी काही मॉडेल्स आली ही अनॅमॉलस म्हणजे विचित्र आहेत. म्हणजे काय, थोडक्यात ही अशा प्रकारची आहेत की ग्रामरचा कोणताही नियम हा जुमानत नाही. अर्थात ग्रामर म्हटले की नियम आलेच, पण आपल्याला जे वाटतं की हॅडच्या नंतर तिसरं रूप आलं पाहिजे तसं मात्र ह्याच्यामध्ये येत नाही. कळतंय? तर त्या हॅड बेटर मध्ये किंवा वुड रादर मध्ये इथे फक्त इन्फिनिटिव्ह म्हणजे मूळ रूप, क्रियापदाचं मूळ रूप, म्हणजे आपण जसं कॅनला, कुडला, शूडला, मस्टला जे रूप वापरतो तेच रूप इथे वापरलं जातं. दुसरं सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवा की या हॅड बेटर मध्ये काय दिसतं, तर ह्याच्यामध्ये एकतर ऍडव्हाइस किंवा सजेशन हे याच्यामध्ये दिसत असतं, हे एक लक्षात ठेवा. ऍडव्हाइस आणि सजेशन. हॅड बेटरच्या नंतर क्रियापदाचं मूळ रूप येतं, याच्यावरती प्रश्नपत्रिकेमध्ये वाक्य पडून गेलं. अर्थात परीक्षेमध्ये फक्त असं दिलं
हॅड बेटरच्या नंतर मग इकडे टोल्ड, टेलिंग, टू टेल आणि नुसतं टेल. तर बघा बऱ्याच जणांना असं वाटतं हे येतं, तर लक्षात ठेवा हे येत नसतं. फक्त मूळ रूप इथे टू नाही, हे कायम लक्षात ठेवा. तर फक्त हेच आलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. दुसरं, उद्या समजा जर तुम्हाला असं वाक्य दिलं, शी हॅड बेटर किट, शी हॅड बेटर क्विट द जॉब फॉर हर चाइल्ड. काय दिलंय बघा, शी हॅड बेटर क्विट द जॉब फॉर हर चाइल्ड. उद्या समजा तुम्हाला असं वाक्य देऊन याच्या खाली अंडरलाईन केलं आणि जर विचारलं याच्यामध्ये तुम्हाला कुठला टेन्स दिसतो, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, प्रेझेंट टेन्स का कंटिन्युअस टेन्स, म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणता टेन्स दिसतो. तर बघा हॅड म्हटल्यानंतर अनेकांना वाटेल हा पास्ट आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, पास्ट नाहीये, हॅड बेटर मध्ये नेहमी फ्युचरच असतो, हे लक्षात ठेवा. कळतंय? त्यासाठी हे हॅड बेटर हे नीट लक्षात ठेवा. अजून एक सोपं असं एक मॉडेल आहे जे परीक्षेमध्ये सहसा विचारलं जात नाही, परंतु अलीकडेच एका परीक्षेमध्ये म्हणजे तुमची महापोर्टलची जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये विचारलं गेलं, त्यामुळे तोही रूल लक्षात ठेवा. आणि ते आहे डेअर. आता ह्या डेअरचा उपयोग, डेअर तुम्हाला माहितीये हिंमत असणे, हिंमत दाखवणे या अर्थानं आहे. तर मित्रांनो लक्षात हेच ठेवायचं की डेअर हे ज्या वेळेला होकारार्थी वाक्यांमध्ये वापरलं जातं त्यावेळेला ते रेग्युलर व्हर्ब सारखं वापरलं जातं. रेग्युलर व्हर्ब म्हणजे कुठले, आपण जे गो, टेक, टीच वगैरे सारखे जे रेग्युलर व्हर्ब आहेत, म्हणजे इतर कोणतेही ऍक्शन वर्ब जे आहेत हे जसे वापरतात तसंच हे पण वापरलं जातं. परंतु जर ते नकारार्थी वाक्यामध्ये जर वापरलं तर त्या नकारार्थी वाक्यात ते वापरलं तर त्याचा उपयोग मॉडेल सारखा केला जातो. मॉडेल म्हणजे सहाय्यकारी क्रियापद, हेल्पिंग वर्ब. इकडे रेग्युलर व्हर्ब आहे, एवढं लक्षात ठेवा. दुसरं, हे ज्या वेळेला रेग्युलर व्हर्ब म्हणून वापरलं जातं त्यावेळेला हे फक्त सूत्र लक्षात ठेवा. होकारार्थी वाक्यामध्ये इथे लिहितो पॉझिटिव्ह सेंटेन्स. पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट प्लस डेअर किंवा डेअर्स याच्यानंतर नेहमी टू लागतं आणि मग त्याच्यानंतर क्रियापद आणि मग ऑब्जेक्ट आणि मग रिमेनिंग पार्ट. सांगायचं काय, इथे ज्या वेळेला तुम्हाला टू लागलेलं दिसेल त्यावेळेला तुम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की ह्याचा उपयोग इथे रेग्युलर वर्ब सारखा म्हणजे इतर बाकीची जी क्रियापद आहेत त्यांच्यासारखाच इकडे केला जात आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. रेग्युलर वर्ब म्हणून ज्या वेळेला यांचा उपयोग केला जातो त्यावेळी तिकडे टू लावणं हे मस्ट असतं. आणि तुम्हाला माहितीये की जर रेग्युलर वर्ब असेल तरच एकवचनी थर्ड पर्सन सिंग्युलर असा जर करता असेल तर त्याच्यासाठी मात्र क्रियापदाला एस किंवा ईएस लावायला लागतं. म्हणजे बघा जर असं वाक्य दिलं, ही डेअर्स टू क्वेश्चन एनीवन, अर्थ लगेच समजतो. तो कोणालाही प्रश्न विचारण्याची हिंमत करतो. सांगायचं काय, करता एकवचनी आलेला आहे त्यामुळे इथे ईएस आलेलं आहे. म्हणजे सांगायचं एवढंच आहे की इथे रेग्युलर वर्ब प्रमाणे याचा उपयोग केला गेला आहे. हे जर अनेक वचन असेल, दे डेअर टू डिस्टर्ब द पार्लमेंटरी वर्क, म्हणजे पार्लमेंटरी वर्क जे आहे ते पार्लमेंटरी वर्क
डिस्टर्ब करण्याची ते हिम्मत करतात. डेअरच्या नंतर टू आहे. कारण मित्रांनो फक्त एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला की ज्या वेळेला डेअर या शब्दाला ईएस लागलेला असतो त्यावेळेला ते रेग्युलर व्हर्ब असतो. आणि हे का लक्षात ठेवायचंय, उद्या जर समजा तुम्हाला ह्याच्यावरती क्वेश्चन टॅग विचारला गेला तर तुम्हाला हे समजलं पाहिजे. म्हणजे आता समजा हेच वाक्य आहे आणि ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन टॅग असा दिला गेला, इकडे दिलं डेअरंट दे, नंतर दुसरं दिलं डोंट दे, नंतर दिलं डेअर दे आणि डू दे. क्वेश्चन टॅगचा रूल मी तुम्हाला शिकवत नाहीये, मुद्दामून हे इथे का दाखवतंय, आस्था काय त्याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला नाहीये. पण स्पर्धा परीक्षा बदलतेय, जे आपल्याला माहित नसतं ते परीक्षेत विचारतायत. आणि जर तुम्हाला हे समजलं की रेग्युलर व्हर्ब जर असेल तर त्या रेग्युलर व्हर्बला आपल्याला प्रेझेंट मध्ये आणि पास्ट मध्ये डू, डज किंवा डीड ही सहाय्यकारी क्रियापदं वापरावी लागतात, हे आपल्याला माहितीये. म्हणजे उद्या जर डेअरच्या नंतर जर तुम्हाला टू दिसत असेल आणि त्याच्यानंतर क्रियापद दिसत असेल तर तुम्हाला समजलं पाहिजे की हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, हा पण सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. इथे ह्याचा उपयोग मॉडेल प्रमाणे केलेला नाही. आणि जर मॉडेल प्रमाणे केला नसेल तर अनेक वचनासाठी वाक्य पॉझिटिव्ह, त्यामुळे इथे सिंपल प्रेझेंट साठी सहाय्यकारी क्रियापद डोंट आलं पाहिजे आणि डोंट दे असंच याचं उत्तर येईल. कळतंय का? म्हणजे उद्या जर असं करून जर इथे क्वेश्चन टॅग दिला तुम्हाला तर तुम्हाला हे पण समजलं पाहिजे की इथे जर तुम्ही डेअरंट दे पटकन उत्तर दिलं तर मात्र तुम्ही चुकाल आणि तुमचा मार्क जाईल. कळतंय? तसंच ज्याप्रमाणे हे रेग्युलर व्हर्ब म्हणून आहे त्यावेळी रेग्युलर व्हर्ब मध्ये असेल तर त्याचं इंट्रोगेटिव्ह जर करायचं असेल म्हणजे प्रश्नार्थक वाक्य जर करायचं असेल तर त्या प्रश्नार्थक वाक्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही सहाय्यकारी क्रियापद वापरावी लागतील. जसं मी म्हटलं डज शी डेअर टू टेक चॅलेंज. इथे बघा शी आहे त्यामुळे इकडे डज लागले आणि इथल्या क्रियापदाचं एस निघालेलं आहे. उद्या जर समजा तुम्हाला ए वाक्य असं दिलं, बी मध्ये समजा असं दिलं डेअर शी टू टेक चॅलेंज आणि तिसरं वाक्य असं दिलं डिड दे डेअर मेक द सेम मिस्टेक. म्हणजे त्यांनी अशीच चूक किंवा तीच चूक करायची हिम्मत केली का. परत समजलं काय पाहिजे तुम्हाला की ज्या अर्थी या डेअर साठी इकडे डीड वापरला आहे त्या अर्थी इथे या डेअरचा उपयोग चुकलेला आहे. कारण का डेअरच्या नंतर क्रियापदाला टू हे आलंच पाहिजे आणि ते इथे आलं नाही त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे, हे समजलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात ज्या वेळेला डेअरचा उपयोग डू, डज आणि डीड ह्यांच्याबरोबर केला जात असेल तर त्यांच्यानंतर डेअरच्या पुढे टू हे असलंच पाहिजे, ते मस्ट आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. तसंच ज्या वेळेला डेअरचं निगेटिव्ह करायचं असेल त्यावेळेला सुद्धा तुम्हाला डज वापरावा लागेल. तसंच प्रश्नार्थक वाक्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर डेअरच्या पूर्वी जर तिकडे डज वापरलेला असेल तर इकडे टू वापरावंच लागेल. म्हणजे निगेटिव्ह मध्ये समजा आपण असं म्हटलं, समजा असं वाक्य दिलं तुम्हाला शी डेअर्स नॉट गो आउट आफ्टर 7 PM. इथे बघा ज्या अर्थी इथे नॉट वापरलेला आहे आणि इकडे डेअर्स वापरलेला आहे त्या अर्थी तुम्हाला एक समजलं पाहिजे की ज्या अर्थी करता एकवचनी आहे त्या अर्थी इथे एस बरोबर आहे. पण जर इथे एस बरोबर असेल तर इथे तुम्हाला डेअरचा उपयोग हा रेग्युलर व्हर्ब प्रमाणे करायचा आहे. आणि जर रेग्युलर व्हर्ब प्रमाणे करायचा आहे तर असं निगेटिव्ह वाक्य बनवून उपयोगाचं नाही. त्याच्या ऐवजी तुम्हाला हे वाक्य असं करता आलं पाहिजे शी
डज नॉट डेअर टू गो आउट. बघा, नियम समजून घ्या. रेग्युलर व्हर्ब म्हणून असेल तर निगेटिव्ह वाक्य करत असताना सुद्धा तिकडे सब्जेक्टच्या नंतर डू किंवा डज म्हणजे सिंपल प्रेझेंटचा जो तुमचा निगेटिव्हचा रूल आहे तो इथे वापरावा लागेल. पास्ट असेल तर तुम्हाला सिंपल पास्टचा निगेटिव्हचा रूल तुम्हाला वापरावा लागेल. म्हणून इकडे शीच्या नंतर ज्या अर्थी डेअर्स घेतलेला आहे त्या अर्थी डेअरचा उपयोग हा इथे रेग्युलर व्हर्ब प्रमाणे करायचा आहे. आणि रेग्युलर व्हर्ब म्हणून जर डेअरचा उपयोग करायचा असेल तर पुढे टू पाहिजे. आणि रेग्युलर व्हर्ब म्हणून निगेटिव्ह करायचं असेल तर तिकडे डू नॉट किंवा डज नॉट हे वापरलंच पाहिजे. हे महत्वाचे रूल फक्त नीट लक्षात घ्या. याच्यावरती आस्थागायत प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पडलेला नाहीये, पण उद्या पडला तर काय होईल ते नीट समजून घ्या. नकारार्थी वाक्यामध्ये मात्र इकडे डेअरच्या नंतर जसंच्या तसं नॉट फक्त वापरतात. म्हणजे जर मॉडेल म्हणून जर डेअरचा उपयोग केला जात असेल तर मात्र सूत्र होईल हे कधीही पॉझिटिव्ह मध्ये चालणार नाही. सब्जेक्टच्या नंतर डेअर, मग त्याच्यानंतर नॉट आणि मग व्हर्ब, मग ऑब्जेक्ट आणि मग रिमेनिंग पार्ट. लक्षात ठेवा, इथे डेअरच्या ठिकाणी मी डेअर्स लिहिलेलं नाही, कारण का कोणत्याही मॉडेलला कधीही एस लागत नाही. जसं तुम्ही ही कॅन्स गो असं म्हणू शकत नाही. हेच मी म्हटलं द बॉय मस्ट स्टडी म्हणता येणार नाही. हेच मी म्हटलं शी शुड स्टडीज तरी पण चालणार नाही, कारण का कोणत्याही मॉडेल नंतर क्रियापदाला एस किंवा येस लागत नाही. तसं मॉडेल हे कधीही क्रियापदासारखं कार्य करू शकत नाही, त्यामुळे त्याला एस पण चालणार नाही, हेही लक्षात ठेवा. परंतु जर ते मॉडेल असेल तर मॉडेलच्या नंतर निगेटिव्ह करायचं असेल तरी सुद्धा आपल्याला असंच करावं लागेल. ही कॅन नॉट हे नेहमी एकत्र लिहिलं जातं. ही कॅन नॉट गो आउटसाइड हे तुम्ही असं लिहू शकत नाही. मस्ट नॉट टू गो आउटसाइड हे तुम्ही लिहू शकत नाही. महत्वाचं का तर कधी एस लागत नाही आणि टू ही लागत नाही. म्हणजे अशा प्रकारे परीक्षेमध्ये विविध प्रकारे तुम्हाला फसवणारे प्रश्न विचारले जातील. लक्षात एवढंच ठेवायचं की जर मॉडेल असेल तर इथे करता कोणताही असू दे, मग तो फर्स्ट पर्सन असू दे, सेकंड पर्सन असू दे, नाहीतर थर्ड पर्सन असू दे, कोणालाही एस लागणार नाही. का? कारण का ते मॉडेल आहे आणि मॉडेल आहे म्हटल्यानंतर कॅन, कुड, शूड, मस्ट याच्याप्रमाणेच तिथे पण कॅन, कुड, शूड, मस्ट याच्याप्रमाणे डेअरचा पण उपयोग केला जातो. जसं ही डेअर नॉट आस्क हिज पॅरेंट्स फॉर अ ट्रीप. कळते? डेअर केले ही आहे त्यामुळे इथे एस पण नाहीये, हेही लक्षात ठेवा. एस तिथे लागू शकत नाही आणि नॉटच्या नंतर टू पण लागू शकत नाही, हे कायम लक्षात ठेवा. म्हणजे उद्या जरी असं वाक्य दिलं ही डेअर्स नॉट टू आस्क हिज पॅरेंट्स फॉर ट्रीप, तरी तुम्हाला हेच समजलं पाहिजे की ही जरी असलं डेअर्स बरोबर असलं तरी सुद्धा निगेटिव्ह वाक्य करायचंय, त्यामुळे हे चालणार नाही. त्याच्याऐवजी हे वाक्य असं केलं तर चालू शकतं. ही डज नॉट डेअर टू आस्क हिज पॅरेंट्स, किंवा हे असंही वाक्य चालू शकतं काय, ही डेअर नॉट आस्क हिज पॅरेंट्स फॉर अ ट्रीप. आणि महत्वाचं लक्षात ठेवा, करता कोणताही असू दे, एस किंवा येस तिथे कधीही लागणार नाही. मग हाच रूल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये सुद्धा वापरला जातो. म्हणजे प्रश्नार्थक वाक्यामध्ये जसं डेअर दे नॉट
leave the city due to his threat. म्हणजे dare they not live. dare बरोबर आहे म्हणजे पहिलं सहाय्यकारी क्रियापद, त्याच्यानंतर कर्ता, मग नॉट, तूही नाहीये, वाक्य बरोबर आहे. अर्थ काय झाला? त्याच्या धमकीमुळे त्यांनी शहर सोडायची हिम्मत केली नाही का? हेच जर वाक्य असं दिलं, dares a player not hit this bowler. चालणार आहे का बघा? अ प्लेयर आहे त्यामुळे क्रियापदाला एसीएस पाहिजे, हे बरोबर आहे. पण ज्या अर्थी तुम्ही इथे डेअर्स वापरत आहात त्या अर्थी हे चुकीचं आहे, कारण का तुम्ही नॉट वापरताय त्या अर्थी नुसतं डेअर इथे आलं पाहिजे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे हे वाक्य बरोबर कसं होणार आहे बघा? डेअर अ प्लेयर एवढंच आलं पाहिजे. कळतंय? जर हे रेग्युलर व्हर्ब मध्ये असेल तर मात्र हे वाक्य कसं होईल बघा? असं होईल, डज अ प्लेयर काय झालं बघा? अ प्लेयर आहे, रेग्युलर व्हर्ब म्हणून वापरायचंय. रेग्युलर व्हर्ब म्हणून वापरायचं असेल तर टू हे लागणार आहे आणि इकडे डज झालेला आहे. तर मित्रांनो, हे अशा प्रकारे डेअर तुम्हाला होकारार्थी आणि नकारार्थी वाक्यात दोन्ही प्रकारे वापरता येतं. फक्त नकारार्थी वाक्यामध्ये त्याचा उपयोग मॉडेल सारखा केला जात असतो आणि होकारार्थी वाक्यामध्ये त्याचं निगेटिव्ह व पॉझिटिव्ह असं दोन्ही प्रकारे होऊ शकतं. जर होकारार्थी वाक्यात तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला डू, डज किंवा डीड सिंपल पास्ट मध्ये या सहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग करायला लागेल. होकारार्थी वाक्यामध्ये तुम्हाला एस किंवा ईएस याचा उपयोग करायला लागेल. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये सुद्धा रेग्युलर व्हर्ब असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला डू, डज वापरावं लागेल. निगेटिव्ह जर वाक्य असेल तर तुम्हाला देअर हे एस न लावता वापरावं लागतं. मग तिथे करता कोणीही असला तरी चालतो. त्याचं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल तरी सुद्धा ते वाक्य असंच होतं, डेअर, त्याच्यानंतर सब्जेक्ट, मग नॉट, मग वर्ब, मग ऑब्जेक्ट आणि मग रिमेनिंग पार्ट. आणि आता तिसरं सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा की डेअर हे ज्या वेळेला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये वापरलं जाईल तिथे मात्र ते होकारार्थी वाक्यामध्ये सुद्धा वापरता येतं. फक्त इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स साठी चाललेलं आहे. कळतंय? हेच नॉटच्या ठिकाणी तुम्हाला माहितीये तुम्ही हार्डली पण वापरू शकता. ही डेअर हार्डली टू अटेंड प्रोफेसर जोशीज लेक्चर. सांगायचं काय? डेअरच्या नंतर तुम्ही हार्डली वापरू शकता. जसं डेअरच्या नंतर नॉट वापरलं जाऊ शकतं तसं हार्डली पण वापरलं जाऊ शकतं, सेल्डम पण वापरलं जाऊ शकतं, बेअरली पण वापरलं जाऊ शकतं, रेअरली पण वापरलं जाऊ शकतं, स्केअर्सली पण वापरलं जाऊ शकतं. दिसताना वाक्य जरी होकारार्थी दिसलं तरी तुम्हाला समजलं पाहिजे की नॉटच्या ठिकाणी आपण हे सर्व निगेटिव्ह अर्थाचे शब्द वापरले गेलेले आहेत आणि इथे टू येता कामा नये. जर टू आलं तर मात्र ते वाक्य चुकीचं होतं, कारण का ज्या अर्थी तुम्ही डेअरच्या नंतर वापरताय नॉट, तर तुम्हाला समजलं पाहिजे की हे इथे मॉडेल सारखं काम करतंय. कळलं? जर ते मॉडेल म्हणून काम करत नसेल तर मात्र हे इकडे घ्यायला लागेल हार्डली. म्हणजे बघा, ही हार्डली डेअर्स आणि मग टू अटेंड करावं लागेल आणि मग प्रोफेसर जोशीज लेक्चर. नियम काय सांगितला?
म्हणून तुम्हाला हे समजलं पाहिजे की डेअरच्या नंतर हार्डली जरी दिसलं आणि ते होकारार्थी वाक्य जरी वाटत असलं तरी सुद्धा तिथे टू लागता कामा नये. कारण का तुम्ही फक्त नॉटच्या ऐवजी याचा उपयोग करताय. कळलंय? त्यामुळे ऍक्च्युअली वाक्य दिसताना जरी पॉझिटिव्ह दिसलं तरी त्याचा अर्थ निगेटिव्हच आहे. परंतु इथे बघा, या हार्डलीची पोझिशन नीट बघा. कदाचित परीक्षेमध्ये तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी हे येऊ शकतं की ज्या वेळेला रेग्युलर व्हर्ब असेल त्यावेळेला नॉट हे नेहमी क्रियापदाच्या पूर्वी लागत असतं, त्याला एस पण लागणार आणि टू पण लागणार. रेग्युलर व्हर्ब आहे हा. पण जर हेल्पिंग वर्ब म्हणून असेल, मॉडेल म्हणून जर असेल तर मात्र त्याच्यानंतर हार्डली किंवा सेल्डम किंवा रेअरली किंवा स्केर्सली लागेल आणि त्याच्यानंतर टू लागणार नाही. कळलं? हे असे डेअरचे रूल्स आहेत. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला नीड आणि नीड नॉट हे शिकायचं आहे. ते पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे? एवढं करून मी थांबवतो.